हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण करणार आहे प्रीमिक्स, खिरीचं प्रीमिक्स, शेवयांची खीर, त्याचं प्रीमिक्स बघणार आहे। तर ह्या शेवया, त्यासाठी लागणारे साहित्य, ह्या शेवया। आता ह्या शेवया कच्च्याच आहेत, जर भाजलेल्या शेवया घेतल्या तरी चालतील, पण आता ह्या आपण भाजून घेणारच आहे। तर मार्केटमध्ये भाजलेल्या शेवया पण मिळतात। तर हे काजू, हे बेदाणे, बदाम, चारोळी आणि हे वेलदोडे, पिठी साखर। आता हे जे काजू आहेत, काजू आणि बदाम आपण याची पावडर करून घेणार आहे, आणि किसमिस आणि हे चारोळी हे आपण वरनं टाकणार आहे। तर आता आधी शेवया भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। शेवया भाजून घ्यायच्या। आता ह्या अशा बिना तुपाच्याच भाजायच्या, ड्राय रोस्ट करायच्या। आता ह्या शेवया लगेच भाजून होतात। आता हे काजू, बदाम आणि चारोळी हलकंसं मी ह्याला भाजून घेणार आहे, आणि मग ह्याची पावडर करणार आहे। म्हणजे ह्याच्यातले बदाम आणि काजू फक्त ह्याचीच पावडर करणार आहे, आणि चारोळी मात्र तशीच मिक्स करणार आहे न वाटता। तर हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे, असंच फक्त त्यात तूप तेल काही टाकायचं नाही, ड्रायच भाजून घ्यायचं आहे, आणि मग त्याची पावडर करायची आहे काजू आणि बदामाची। तर मी हे करून घेते आता। आता शेवया भाजलेल्या आहेत। आता याचा कलर तुम्हाला ओळखला असेल, भाजलेल्या शेवया। त्यानंतर आता हे सगळं, ही काजू आणि बदामाची ही पावडर आहे, आणि हे थोडंसं मी रोस्ट करून घेतलं होतं, काजू बदाम आणि चारोळी, आणि हे मनुके, ह्याला काही रोस्ट वगैरे केलेले नाही, असंच आहे। आणि ही पिठी साखर, आणि त्याच्यात मी वेलची वाटून घातलेली आहे। तर आता हे सगळं एकत्र करायचं आहे। आता हे प्रीमिक्स आपण आता ह्या भाजलेल्या शेवया, आता याच्यामध्ये पिठी साखर आणि हे मिक्स, वेलची पावडर मिक्स केली, आणि हे ड्रायफ्रूट्स आता हे मिक्स करायचं। हे शेवया वगैरे थंड होऊ द्यायच्या, आणि हे व्यवस्थित मिक्स करून झालं की हे आता मी कमी प्रमाणात केले, कारण एक 3 वाट्या होईल, 2 ते 3 वाट्या खीर आपली ह्याची होईल। तर हे प्रीमिक्स तयार आहे। आता गोड तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात गोड तुम्ही साखर टाकू शकता। आता हे प्रीमिक्स आपलं तयार आहे। हे बघा, हे आता थंड करून हे एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही खूप सोपी रेसिपी आहे। आता ऐन वेळेला फक्त ह्याच्यामध्ये दुधामध्ये हा मसाला, जेवढं हे प्रीमिक्स आहे, जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, आणि ह्याच्यामध्ये मिल्क पावडर पण टाकून ठेवू शकतो आपण। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। आता या प्रीमिक्सपासून मी खीर करून दाखवते, शेवयाची खीर। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता थोडंसं तूप टाकते,
कारण मगाशी आपण सगळे जिन्नस ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. थोडंसं तूप टाकलं आहे, तूप गरम झालेलं आहे. आता अगदी मी हे थोडेसे, आता त्याच्यात काजू बदाम हे सगळं टाकलेलं आहे. मी आता खीर करताना अगदी थोडंसं टाकते, तुकडे फक्त. आता हे तुपामध्ये रोस्ट झालेलं आहे. आता ह्याच्यात दूध टाकते. आता दूध टाकलेलं. आता ह्या दुधाला उकळी आली की ह्याच्यातलं प्रीमिक्स टाकायचं. आता हे दूध उकळतं. आता हे दूध आधीच मी उकळून घेतलेलं, त्यामुळे लगेच उकळलं. आता हे प्रीमिक्स ह्याच्यामध्ये टाकते. तर जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं. आता हे शिजल्यानंतर परत आपलं दूध अजून आटणार आहे आणि घट्ट होईल, कारण शेवया शिजणार आहेत अजून त्याच्यामध्ये. असं प्रीमिक्स करून आपण जर ठेवलं खिरीसाठी, तर ऐन वेळेला आपल्याला खीर करता येते आणि झटपट होते ही खीर. आपली खीर आता तयार आहे. आता काढून घेऊया. खीर काढून घेते.